एक अज्ञात व्यक्ती मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरली. या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला आणि या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल झाला, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि या सगळ्यात त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र काही वर्षांपूर्वीही सैफवर मृत्यूशी झुंज द्यायची वेळ आली होती. वर्ष होतं 2007. सैफ तेव्हा 36 वर्षांचा होता. त्याच्या करिअरची, त्याच्या कामाची लगबग सुरू होती. साऊथ आफ्रिकेहून एक काम आटपून तो एका अवॉर्ड सोहळ्याच्या डान्स रिहर्सलसाठी जात होता आणि त्यावेळेस वाटेत त्याच्या छातीत प्रचंड दुखू लागलं. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल झाल्यावर ECG काढण्यात आला आणि त्यावेळेस त्याला हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक आल्याचं समजलं. सैफची प्रकृती तेव्हा गंभीर होती, मात्र त्या धोक्यातूनही सैफ बाहेर आला आणि आता पुन्हा एकदा सैफ एका मोठ्या संकटाला सामोरा गेलेला आहे. या हल्ल्यातून तो बचावलाय, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र या हल्ल्यासंदर्भातला, या प्रकरणासंदर्भातला शोध, तपास जो आहे तो सध्या सुरू आहे.